सर्वांना जय जिजाऊ. मराठा लग्न अक्षदाच्या या मेंबरसाठी असलेल्या या व्हिडिओच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून आपण काही परिचय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असतो आणि त्याच्यासाठी लग्न जुळवण्यासाठी शक्यतो मध्यस्थी करण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. आणि आपण वारंवार सांगत असतो की मराठा लग्न अक्षदा कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैशाची मागणी करत नाही किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. आपण सर्वांनी मिळून लग्नासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि फसवणुकीपासून सावध असलं पाहिजे या उद्देशानं आपण काही व्हिडिओ बनवत असतो. आणि हे सगळं करत असताना राज्यभरातून आमचे व्हिडिओ पाहून दिवसभरात अनेक फोन येत असतात आणि सगळ्याच फोन कॉलना उत्तर देणं शक्य नसतं किंवा सगळ्यांनाच पुरून उरणं हे शक्य नसतं, कारण सगळ्यांच्याच अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि लग्नाची जी काही समस्या आहे तर ती कुठल्याही एका गावखेड्यापुरती किंवा एखाद्या शहरापुरती मर्यादित नाही किंवा एखाद्या तालुक्यापुरती मर्यादित नाही किंवा एखाद्या विशिष्ट समाजापुरती मर्यादित नाही. आणि याच्यासाठी काय उपाय असू शकतात त्याच्याबद्दल आपण सातत्यानं सांगत असतो. आणि स्थळाचा परिचय देत असताना आपण हे सुद्धा सांगतो की त्या स्थळासोबत परिचय संपल्याच्या नंतर डायरेक्ट कसा संपर्क करायचा, त्याच्यासाठी आम्ही कशी मध्यस्थी करणार याची माहिती आपण देत असतो. मुलगी जी आहे तर ती दिसायला सुंदर आहे. तिचं जे काही जन्मवर्ष आहे तर 1999चं आहे. मुलीचं नाव जे आहे तर ते प्रेरणा आहे. आणि मुलगी ही स्वतः खाजगी नोकरी करते. हा एक व्हेरीफाईड बायोडाटा आहे आमच्याकडे आलेला. आणि आपण या माध्यमातून सातत्यानं सांगत असतो की तुम्ही सुद्धा स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असताना तुमच्या नात्यागोत्यातील, परिचयातील, ओळखीतील स्थळं जर असतील तर ती आमच्यापर्यंत पाठवा किंवा स्वतःचा परिचय देणारा व्हिडिओ आमच्यापर्यंत पाठवा. मात्र या गोष्टीला कोणी फारसा प्रतिसाद देत नाही, ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. जी काही मुलीचं जे काही शिक्षण आहे तर तिचं शिक्षण हे BSc झालेलं आहे आणि एक खाजगी क्षेत्रामध्ये चांगल्या पदावर तिची नोकरी आहे. 96 कोळी हिंदू मराठा जातीतील हे स्थळ आहे. आणि विशेष म्हणजे हे नाशिक विभागातील स्थळ आहे. आणि त्यांनी जी काही आमच्याकडे या बायोडाटा सोबत आणि ओळखपत्रासोबत जी काही अपेक्षा व्यक्त केलेली आहे तर त्या अपेक्षेनुसार मुलगी नाशिक जिल्ह्यातील असल्याने फायनान्शियल कंपनीमध्ये HR पदावर आहे. वडिलांचा व्यवसाय हा शेती आहे आणि त्या हिशोबाने नात्या गोत्यातील, ओळखीतील स्थळांनीच संपर्क करावा की जेणेकरून मुलगा हा चांगल्या फॅमिली बॅकग्राऊंड मधला आणि कमावता असावा. चांगली फॅमिलीचं बॅकग्राऊंडची जी काही व्याख्या आहे तर समाजामध्ये ज्या काही लग्न जुळत नाहीत ही एक समस्या आहे आणि जुळली तर ती टिकत नाहीत. मग याच्यामध्ये काही आपल्या स्वभावामध्ये फरक पडलेले आहेत आणि आम्ही सातत्यानं सांगत असतो की लग्न ही नात्या गोत्यात ओळखीत जुळत असतात. आणि मग आपल्या शेजारच्या गावातील एखादं स्थळ जरी आपल्याकडे चालून आलं तर त्या ठिकाणी आपण सगळी स्थिर स्थावर घरदार पाहिल्याच्या नंतर सुद्धा आपण 10-10 दिवस चौकशी करतो की मुलाच्या किंवा मुलीच्या घरातील लोक स्वभावाला कशी आहेत या गोष्टीची आपण पडताळणी करत असतो. आणि ह्या गोष्टी आपण तपासून पाहिल्याशिवाय हे आपण लग्न करत नाही. आणि चांगल्याची पुन्हा एक अशी व्याख्या आहे की कुटुंबामध्ये कोणीच व्यसनी नसावं, कारण आज सगळीकडं व्यसनाची समस्या मोठी गंभीर बनत चाललेली आहे. दुसरीकडं बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे की लग्न ठरतात, लग्न जुळतात, मात्र मुलाचे आणि मुलीचे कुठले तरी अफेअर बाहेर पडतात. तर ह्या गोष्टी सुद्धा समाजामध्ये घडत आहेत आणि आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि एकमेकांवर आरोप करतो की मुलींची अपेक्षा वाढल्या, मुलं भाव खातात. तर जे काय असेल तर ते केल्यापेक्षा आपण आपल्यातील जे काही वाईट सवय असतील तर त्या त्यागण्याचा प्रयत्न करावा. यांची जी काही आडनावाची, सोयल संबंधाची जी काही लिस्ट आहे तर कोकाटे, खरजूल, पिंगळे, शिरसाट, उगले, उकाडे, निफाडे, मुरकुटे, खालकर, वाहाग, मत्सागर, गीते, शिंदे, पडोळ, डेरले, महाले, विखे, पाटील अशी ही आडनावं त्याच्यामधली आहेत नाशिक विभागातील. आणि मग या सोयी संबंधाच्या हिशोबानं जर या स्थळाशी शिक्षणाच्या हिशोबाने आणि कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली असलेले स्थळ आमच्या सोबत डायरेक्ट संपर्क करू शकतात. तो संपर्क करण्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा व्हॉट्सअप क्रमांक देत आहोत. तर त्याच्या सोबत तुम्हाला नाशिक जिल्ह्यासाठी स्थळ किंवा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातील आहात त्याचा उल्लेख त्या कॉमेंट बॉक्समध्ये करणं आवश्यक आहे या व्हिडिओच्या शेवटी. आणि उल्लेख केल्याच्या नंतर
15 फेब्रुवारी पर्यंत या स्थळासाठी आपण आमच्याकडे संपर्क करू शकता. 15 फेब्रुवारी नंतर आम्ही 15 दिवसानंतर या स्थळाचं कुठं जुळलं किंवा नाही परस्पर त्याची पडताळणी करू. त्याच्यानंतर पुन्हा त्यासोबत संपर्क करायचा नाही करायचा याबद्दल सांगता येणार नाही. मराठा लग्न अक्षदा हा एक प्लॅटफॉर्म आहे आणि या माध्यमातून केवळ स्थळांचा परिचय देणं हा हेतू आणि उद्देश आहे. याच्या पलीकडे लग्न अक्षदा कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाही. व्हिडिओ हा प्रायव्हेट वरून पब्लिक झाल्याच्या नंतर जो काही व्हॉट्सअप क्रमांक असतो आमचा तो आम्ही काढून टाकत असतो डिस्क्रिप्शन बॉक्स मधून, कारण गोपनीयतेच्या आणि काही गोष्टींची पथ्य पाळावं लागतात, कम्युनिटी गाईडलाईनचे पथ्य पाळावे लागतात. त्या हिशोबाने त्या गोष्टी करता येत नाहीत. तेव्हा तुर्तास धन्यवाद. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंक सोबत आपण संपर्क करावा.